चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा शिवारातील शेतातील बंदिस्त शेड फोडून रासायनिक खताच्या 18 बॅगा चोरी करणाऱ्या 2 आरोपींना चाळीसगाव शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली। पोलिसांनी आरोपींकडून 48,639 रुपये किमतीचे चोरीचे रासायनिक खत तसेच गुन्ह्यात वापरलेली विना नंबरची लाल रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली आहे। पातोंडा शिवारातील एका शेतातील बंदिस्त शेड कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्यांनी शेतीसाठी आणून ठेवलेल्या रासायनिक खताच्या बॅगा चोरून नेल्या होत्या। या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात BNSच्या विविध कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला। पोलिसांनी गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पातोंडा, तरवाडे आणि खरजई परिसरात संशयितांचा शोध घेतला। या तपासादरम्यान चंद्रकांत अभिमान जाधव वय 36 आणि जगदीश अभिमान कोळी वय 26 दोघी राहणारे साईबाबा, तरवाडे हे पोलिसांच्या हाती लागले। त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेल्या रासायनिक खताच्या 18 बॅगा, एकूण किंमत 48,639 रुपये, तसेच चोरीसाठी वापरलेली लाल रंगाची विना नंबरची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या दोघांना चाळीसगाव न्यायालयात हजर केलेला असताना न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत निवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत पोहेको योगेश बेलदार, नितीन आगोने, योगेश मांडोळे, निलेश पाटील, अशोक मोरे, बाबासाहेब खरात, प्रवीण पवार, दिलीप राक्षे, मोहन सूर्यवंशी, विलास पवार, राकेश महाजन, ज्ञानेश्वर पातोळे आणि विकास पाटील यांचा सहभाग होता। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोहेको 265 योगेश बेलदार करीत आहेत।